आज कुपवाड शहर संघर्ष समिती व कुपवाड व्यापारी संघटना त्याचबरोबर समस्त कुपवाड नागरिकांच्या वतीने उपायुक्त यांच्याशी चर्चा मीटिंग कुपवाडमधील मुख्य रस्ता जो ट्रायमिक्स पद्धतीने होऊ घातला आहे त्याच्याबद्दल त्याच्या प्लॅनिंग संदर्भात आज आम्ही चर्चेसाठी आलो होतो। यातनं आम्हाला एक कळून आलं की हा रस्ता कुठल्याही प्लॅनिंगच्या विना होऊ घातला आहे। त्याचबरोबर या रस्त्याचं सेंटर न घेता हा रस्ता रस्त्याचं काम चालू आहे। त्याचबरोबर रस्त्याच्या उंची संदर्भात आम्ही प्रश्न उपस्थित केले, व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासासंदर्भात आम्ही प्रश्न उपस्थित केले आणि भविष्यामध्ये जे शाळकरी विद्यार्थी आहेत किंवा कुपवाडचे नागरिक आहेत त्यांना होणाऱ्या समस्यांबद्दल देखील आम्ही चर्चा केली। यामध्ये आम्हाला महापालिकेकडनं कुठल्याही योग्य पद्धतीचं उत्तर मिळालं नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळालं नाही। त्यामुळे आम्ही त्यांना उद्या उपायुक्तांना स्पॉटवर येऊन आमचे होणारे जे त्रास आहे, आम्हाला ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्यांनी तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करावी आणि जो रस्ता होऊ घातला आहे किंवा होत आहे या रस्त्यामध्ये ज्या पद्धतीचे चुकीचं काम चालू आहे ते चुकीचं काम बंद करून योग्य पद्धतीचं पूर्णपणे सुनियोजित पद्धतीचं काम व्हावं ही आम्ही त्यांच्याकडनं मागणी केली आहे। आम्ही अपेक्षा करतो की गेले 7-8 वर्ष ज्या पद्धतीने आम्ही पाठपुरावा करायला लागलो आहे त्या डांबार संदर्भातील आम्हाला योग्य पद्धतीचा न्याय आता या उपायुक्त किंवा आयुक्ताकडनं मिळावा अशी आम्ही प्रार्थना करतो। आज कुपवाड शहर परिसर संघर्ष समिती व कुपवाड शहर व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी आम्ही अतिरिक्त आयुक्त साहेबांना भेटायसाठी आलो। आपल्या कुपवाडचा जो ट्रिमिक्स रस्ता आता सध्या होत आहे त्या संदर्भात त्या रस्त्यामुळे कुपवाडची व्यापारपेठ तर उद्ध्वस्त झालेलीच आहे, जो गावठाणला जोडणारे कनेक्टिव्हिटी रस्ते आहेत ती गेली 1.5 महिने रस्त्याचं काम चालू असल्यामुळे बंद असल्यामुळे नागरिकांचं येण्या जाण्याचा हाल होत आहे। परत शाळा काही दिवसात चालू होणार त्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्या ट्रॅफिकचा किंवा या रहदारीचा त्रास होणार आहे। त्या दृष्टीनं हा रस्ता लवकरात लवकर चांगल्या क्वालिटीचा व्हावा असं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं आणि अतिरिक्त आयुक्त साहेब आम्हाला म्हणावंसं काय त्यांनी दाद दिलेलं नाही, म्हणून आम्ही त्यांना सांगितले की उद्या तुम्ही येऊन स्पॉटला पाहणी करा। पाहणी केल्यानंतर तुम्हाला आमच्या समस्या कुपवाडकरांच्या कळतील आणि त्या दृष्टीनं तुम्ही उपाययोजना करून हा रस्ता लवकरात लवकर मार्गी लावून कुपवाडची बाजारपेठ पुन्हा होते अशी कसं सुरळीत चालू होईल एवढीच आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवलेली आहे आणि ते उद्या पाहणी करून आमच्या मागणीच्या विनंतीला मान देऊन आमच्या मागण्या मान्य करतील अशी आम्ही अपेक्षा त्यांच्यावर व्यक्त केली। ज्यावेळेला सुरुवातीला जो रस्ता चालू केला त्यावेळीच आम्ही कुपवाड शहरमधली व्यापारी संघटना व संघर्ष समिती मिळून त्यावेळी आम्ही अधिकाऱ्यांनी विचारलं की कशा पद्धतीनं रस्ता चालू आहे, मग ती काय उडवडीचं उत्तर दिली। त्यावेळी मग आयुक्तांना येऊन आम्ही भेटलो, मग आयुक्त साहेबांनी कुपवाडमध्ये व्हिजिट दिल्यानंतर आयुक्त साहेबांनी ह्या चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी त्यांना सूचना दिली होती अधिकाऱ्यांनी। त्या अधिकाऱ्यांनी एकही काम व्यवस्थित केलं नाही, एका रात्रीत असं दिवसानं काम करता रात्रीत कामं करून सगळं काम चुकारपणा केलेले आहेत। त्या सर्व अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे। आज जो कुपवाडचा ट्रिमिंग रस्ता होऊ घातलेला आहे या रस्त्याचं कोणतंही नियोजन न करता रस्त्याचा सेंटर न काढता जो डांबरेचा सेंटर आहे त्या पद्धतीनंच काम चालू आहे। एवढी उंची द्यायची काय गरज नव्हती या रस्त्याला। पुढील काळात शाळकरी असतील, शेतकरी असतील व नागरिक असतील किंवा MIDCला जाणारे कामगार असतील या लोकांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागणार आहे। तर या ऑफिसमध्ये बसून एस्टिमेट करणाऱ्या जे अधिकारी आहेत त्यांचं निलंबन करावं ही आमची अपेक्षा आहे। आपल्या शहराची आपली बातमी सर्वात आधी पाहण्यासाठी मेघा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व नवीन बातम्यांसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।